भैया गाव तर लय भारी आहे. आता नसते भांडणं करत मी आता इथंच राहत. भाऊजी तुम्ही इकडं कस काय आलाय? कस काय म्हणजे मी नांदायला आले भाऊजी. अहो वहिनी पण केसन्या नाही तर त्याची मयत झाली. नाही तो मैतीला गेला एक जणाच्या वहिनी. पण माघारी येईल की मग आता. तुम्ही रस्ता चुकलाय वहिनी. रस्ता नाही तिकडे जात. अहो जात नाही म्हणजे मी आत्ताच विचारले. आत्ताच मला सांगितलं की किसन्याच्या घराचा रस्ता हीच आहे म्हणून तर आले. अहो वहिनी पण तुमचं सोडचिट्टी झाली ना किसन्याची. तुम्ही कस काय अचानक आला इकडे? कोण म्हणलं सोडचिट्टी झाली? अहो मी नांदत नव्हते. ती लय दारू पित होता म्हणून नव्हते नांदत. पण तालुक्याला कळालं की किसन्याने दारू सोडली म्हणूनच आले बघा नांदायला. तेव्हा नाही करी काय सुद्धा तुमचा उपयोग नाही होणार. पण माघारी ते येईल की. नाही वहिनी चला आमच्या गावात एक बघेन लय भारी वडापावचं दुकान टाकले. चला वहिनी. नाही कशाला वडापाव. आता इतके लांब चालत आले. आता काय करते मस्तपैकी घरी जाऊन चहा करत. तुम्ही बी चहा प्या. चला लवकर वडापाव खा. चला भाऊजी चला. बर आपल्या प्रेमाची एक आठवण म्हणून सेल्फी काढायची का? हो ना आपल्या प्रेमाची आठवण पाहिजेच. अगं ह्याला का लगीन म्हणतात का ग? नेलन गळ्यात हार घातलं देवळापाशी जाऊन. अगं लगीन कसं पाहिजे? लग्नात वराड. अगं लग्नात मेहुण्या पाहिजे. लग्नात जेवण पाहिजे. लग्नात रुकवत पाहिजे. रुकवतात भांडे पाहिजे. भांड्यात घर आणि गाडी बंगला पाहिजे. नेलं असलं लगीन जाऊन चार चौघात. माझे मित्र माझ्या मैत्रिणी कुठे गेल्या? वनवासाला गेल्या होत्या. बरं असू दे. हे घे मोबाईल. आयफोन घेतलाय मी. काढ ह्याच्यामध्ये एक सेल्फी. अहो वहिनी तुम्हाला सांगतो तुम्ही चुकीच्या घरी आला. असं काय करता येड्यासारखं वहिनी? अहो नाही भाऊजी ती काय लिंबुनीचं झाड इथंच राहतोय किसन्यात. चला बाई तुम्ही तर. भाऊजी मी काय किसन्याला बोलवत नाही. तुम्हीच बोलवा. तुमचं तुम्हीच बघा बाबा. मला नाही. मला तुम्ही हाका मार. बरं मीच बोलवत्या. किसन या बाहेर आली मी. कोण आहे हो? कोण किसन्या म्हणून आवाज देते? असं माझा एखादा फॅन. कुणाची हिंमत झाली एवढी? काय माहित नाही फॅनची हिंमत होती अशीच. थांबा मी आलेच बघून. मी बघून आय किसन किसन्या इके बाहेर. कोण आहे हो तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? भाऊजी कोण आहे ही? कोणतरी आली असं किसन्याच्यात पाहुणे बिवणी. किसन्या आहे का आतमध्ये? किसन्याला की पाठवून. नीट नाव घ्यायचं काय? नीट नाव घे त्यांचं. नाही त्याची लायकीच ती आहे म्हणूनच मी किसन्या म्हणत असते. भवाने माझ्या नवऱ्याला किसन्या काय म्हणती ग? नीट नाव घ्यायचं त्यांचं. किसन तुझा जाळ झाला तुझा. मला भावाने म्हणणार तू कोण आहेस ग? कोण आहे भाऊजी? काय लागले सांगायला किसन्या नाही म्हणाय. ती माझी सून आहे. आणि तू कोण आहे ग? सकाळी येऊन माझ्या दारात तमाशा लावलाय. म्हातारे तू ग बस. भाऊजी कोण आहे? मक्या कोण आहे रे? सकाळ दारात येऊन कालवा करती या. म्हातारे ग बस. त्या किसन्याला पहिलं बोलव बाहेर. किसल्या तुझा मुर्दा बसवला. तुझा बाहेर ये तू पहिला. आई किसन्या ओ इकडे पुढे या तुम्ही. पुढे कोण आहे बाई? बाई कुणाला म्हणतीस? मी काय बाय आहे? मग काय हिरोईन आहेस? हिरोईन कुणाला म्हणतीस का? हिरोईन म्हणते. कोण आहे ग तू? बाई नाही हिरोईन नाही आहेस तरी कोण? तुझा मेंदू काय तू पाण्यात भिजू घातला होता काय? कोण आहे हो ही? किसन्या मी कोण आहे सांग की हिला. कोण आहे मग किती? नाही माहिती? ये की हाताला ये तुला सांगते मी कोण आहे ती. ते हाताला मग काय की दमानी चुकून म्हणला होता ठोका. हातीच्या पायावर एक हात तुमचा थोबाड फुटन माझ. म्हणूनच शांत बसा नाही तर उगाच नाक्षाला बिघडायचं तुमचा. किसन्या कोण आहे मी सांग लवकर तुझ्या आईला. कोण आहे रे किसन? कोण आहे ती? काय मला अजिबात माहित नाही. कसं माहितीये का लोकांना का नाही गावातल्या पटत नाही ना. आमच्या दोघांचा चांगला संसार चाललाय. ती विष कालवायला आमच्या दोघांच्या संसारामध्ये. माकडा मी विष कालवायला आले आणि माझ्या संसाराचं वाटोळ केलं ते केलं आणि तू मलाच म्हणतोय विष कालवायला आली म्हणून. अरे मला वाटलं नव्हतं की तू लगेच दुसरं लग्न करशील म्हणून. तू माकडा कोणाला म्हणली? तू इथनं घराच्या बाहेर चाल. तू चल बाहेर. किसन्या हात सोड नाही एका रपाटीच तुला उलटा पालटा करेन. काय रे नाटकं लावलं तू? मला सांगतो का कोण आहे ती? कोण आहे? इकडं आणा हो भाऊजी. कोण तुम्ही हो सगळं इकडं हो भाऊजी तुम्ही. कोण आहे ती? कोण आहे रे ही? कोण आहे ती? काय झालं? शिंक आलती मला. शिंक आलती? कोण आहे ती? बायको. कुणाची?
कुणाची अरे काय चाललंय मला हा कुणाची बायको आहे माझीच बायको. झालं तुझं मग मी कोण आहे कोण आहे कोण आहे मी कोण आहे बाय माणूस आहे. बाय माणूस. तिथं तिघी बी आम्ही बाय माणूस आहे पण मी तुझी कोण आहे हं? तू माझी. हा? काय 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 निघालाय आवाज निघाला तर आता कोण आहे मी नीट सांग आणि लवकर सांग कोण आहे मी हा कोण आहे मी बायको. बायको. आता ऐकलं का बायको आहे मी ह्याची बायको तुझा मोडदा बसवलं तुझं किसण्या मोडद्या तो लगीन केलं हिच्या संग काय झालं रडायला आधी कळलं नाही का लगीन करायच्या आधी हा लग्न करून आले ते आली अगं माझी आणि त्याची भांडणं झाली होती म्हणून मी नांदत नव्हते 2 वर्षापूर्वीच झालंय आमचं लग्न आणि काय जरी मी अजून बी त्याची बायकोच आहे आता ना मी काही जात नसते तू निघायचं बघितलं अगं तुला एवढं वाटतं तर मग जायचं की निघून ए मी काय निघून जायला नाही आली आधी तुला घालवीन मग मी जाईन अगं भावाने मला घालवायला निघाली मी काही घराबाहेर निघत असते होय आली ते आली माझ्या नवऱ्याला घेतलंय हिसकावून सांगते घराबाहेर निघ म्हणून अगं तुझं ना तुझं कधी चांगलं होत नसतं बघ हा ए कुचके गेलतीस की निघून कशाला आली परत हात हलवीत अगं मी आले तर आले माझ्याच नवऱ्याकडे आले तुझ्यासारखं नाही कुणाच्या बी घरात घुसले हा आणि काय ग तोंडवर करून बोलती तुझं ना तुझा असा काटाच काढते बघा आता हा माझा काटा काढणार आहे तू ये काढ काटा मला बोलवती तू मग तुझ्या तर आता अगं बायकांनो काय चाललंय तुम्हाला तुला तर नीट सांगतोय नीट राहा बरं का मी आली ना तू इथं शांत राहायचं रपड गुंता पालता करत सांगतो माझ्या बायको जर भांडली तर तू मला तुला मी नीट सांगतोय काय शेतकरी तर ढकलून देईल गळ्यात दाव बांधेल आणि त्याला दगड बांधेल ती ढकलून खाली आय माझं काय चुकलंय का ग अजून बहुतेक चुकलेलं दिसते सगळे हाणतात म्हणल्यावर अगं जगू द्या मला जगू द्या का फाशी घेऊन मरू मी नका सगळं पटांगण केलंय ना ग माझं एक काम करतो फाशीच घेतो जाऊन कुठतरी आता सुंदरे नाही सोनीकडे जातो सोनी सोना असू ते चापट मारले चालतं एवढं तेवढं असं ते वा बाजूला का डोकं फिरवतंय उगाचच सोना सॉरी ना सोना नका लय मनावर घेऊ तू मनावर नको घेऊ तर काय डोक्यावर घेऊ लय विश्वास होता तुमच्यावरती आता असं वाटायला लागलंय विहिरीत उडी मारून जीव दिला असतं तर लय बरं झालं असतं सोना अगं विहिरीत उडी मारायची काय गरज आहे अग हे काय म्हैस डूस कुठली हिच्या काना उद्या पाठकात लाभ दे तू हितनं कशी निघते बघ ती लय दिवसाची मेहमान नाही अगं ती का अशी रट्ट्यात उलटा पालटा करत असतो तिला तुला खरं सांगू का माझा काना तुझ्या लय जीव आहे त्या काय म्हशीवर अजिबात नाही तर तू एक नशीब मान की तुझं लग्न ह्या किसनरावासोबत झालंय अगं बघ की तुला गाडी बंगला सोनं चांदी कसं घेतो मी गाडी बंगला घेताय अंडर पॅन्टीला होलं पडले ती बघा आधी तुम्ही जावा इथनं मला तुमचं तोंड पण बघायची इच्छा नाही जातो थांबा हा शर्ट तुम्हाला त्या भवानीने दिलाय ना हा शर्ट माझा आहे आपल्या लग्नातला मी दिलेला हा घाला आणि कुठं जायचं तिथं जावा घ्या जा घाला माझ्या बायकोने दिला शर्ट हे सुंदरी लय नको लाडा देऊ नाही तर दातच पाडेल तुझं तिकडं सर किती छान दिसतेस ना ग तू माझी राणी तुझी राणी माझ्या कशी नको थापा मारू तुझी बायको आहे मी बायको तुझी काय लायक आहे ना मला हाय माहिती असू दे मी का ना तुला राणीवणी ठेवल चांदीनं मड काढेल तुझं मंडवल तुला मी मंडवल नसतंय मडवल असतंय काय मडवीन का सोनं काय माझ्या नरड्याला टोचतंय सोनं तिला हा बराबर
कोंब की तिच्या नरड्यात कोंब. अशा आपलं काय नाही त्याच्या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत अशी मडव तिला सोनेरी. आणि माझ्यासाठी काही चांदी नालाय का गुलाबाचं फुल तरी दिलंय का कधी? अगं फुलं संपली होती. होय कुणाच्या मैत्री ओसून आलता? नाही नाही, पण तुला एक सांगू, माझा लय जीव आहे तुझ्यावर. खरं खरं काय होतंय? मुगाचा होता नाही मग असंच. आणि काय म्हणला तू? काय म्हणला की काळी म्हैस परत आली? म्हैस कोणाला म्हणलं रे? माजलं असतो मला नाहीच म्हणतो. कोण म्हणलं तुला असं? मी म्हणलोय नाही म्हणलं? अजिबात नाही म्हणलो मी. अजिबात नाही. नाही ना, रामकृष्ण हरी. खरंच नाही म्हणला किस ना? घे बरं माझ्या गळ्याची शपथ. अगं तुझ्या गळ्याची शपथ. मारतोस का मला? मारतोस? नाही अगं, तुझी शपथ. अगं मी अजिबात काय बोललो नाही. तुझा जाळ झालं तुझा. मी माझ्या डोळ्याने ऐकलं, कानाने बघितलं. कसलं वर्जन आहे? काहीच नाही म्हणलो मी. आपलं लव्ह मॅरेज होतं ना रे? झक मारलेली काहीच नाही. माझ्या गळ्याची शपथ घेतली तू. तुझा जाळ झाला तुझा. माझ्या पर जीवावर उठलं. तुझा तू जाळ कर तिकडं. सोना इथंच बसली होय. अगं मी मक्याकडे जाऊन आलो की तरी इथंच बसली. ऐक की, मी पण बाहेर गेलतो तिथं मी असं आरशात बघितलं तुला. तू आरशात सुद्धा मला दिसत असते सारखी. मी कशाला दिसते? अजून कोणीतरी तिसरी बाई दिसत असेल की. अगं तिसरी बाई मी कोणी सुद्धा नाही, तू दिसते माहितीये का. अजिबात लाडीगोडी लावू नका, चटणी टाकीन डोळ्यात. अगं तू हीच जरी मला प्यायला दिलं का तुझ्यासाठी मी ही सुद्धा पेऱ्यात तयार आहे माहितीये का. कुठं भेटत सांगा, आणून देते. म्हणजे राहू दे, तू काय आणायची गरज नाहीये ती. मी माझं मी बघून घेईल ती. पण एक सांगू, आणि का नाही एक नियोजन केलं या. पूजा घालावं म्हणलं मी. पूजा आपला 16वा. हा मग अगं 16वा म्हणजे सुहागरात घातले म्हणजे कसं सगळं रांकीला लागल आपलं. घालायचे ना? घालायचे. हो घालू की. मी लागतो पूजाच्या तयारीला. मनात तर लय असतं बरं का, लाडू फुटते ती. पण काय शेवटी बाय आपल्यालाच प्रोत्साहन घ्यावं लागतं. आई कुठे? आय काय करते तू? तुला दिसत नाही काय भांडी घासते? डोळे बिळे फुटले तर काय तुझं? भांडे घासते. हा आय मी काय म्हणतोय माहितीये का? काय म्हणतोय? 16वा घालावं म्हणलं, पूजा बिजा करा म्हणते नाही का. तुला का नाही? उठ इथनं, उठ. आता 2-2 लग्न करून तुझं 16वा कसलं आले रे मध्येच? नवीन लग्न झालं म्हणून म्हणलं 16वा घाला. बाकी नाही काय, राहू दे. माझं मी जातो, पूजाची सगळी तयारी करतो. उठ थांब इथं बस. आणि तू 5-5 मिनिटाला कपडे काय बदलतोय रे सारखे? कशासाठी बदलतोय? अगं बायको बदलली, कपड्याचं काय घेऊन बसली? ते हाय का शहाणी, सारखी अंगावची कपडे काढून घेते काय बी करते. राहू दे, मी दादासाहेबांना गावात जाऊन दौंडी देऊन येतो, उद्या पूजा घालायची म्हणून. देवा नशीब र माझं फुटक. किसनराव आज लय खुश आहे, काय भानगडे? लय म्हणजे लय खुशी आहे मी आज. हा ना. किसन, ही मी दिलेला शर्ट आहे ना तुला? होय. अरे कसल्या पांढरा करून टाकलाय? 2 वर्षात असं शर्ट करतात कुठं? अगं 2 वर्ष झालं त्याला. 2 वर्ष माणसं 2 वर्षात अख्खं दुकान खरेदी करतात. एकच शर्ट घालून ही लोध होतो मी रस्त्यानी. बघ पांढरा पडला शर्ट ही, तरी पण जपून ठेवलाय का नाही शर्ट. रोज घालत होतो मी ही शर्ट. तुझ्या ऐपत नव्हती म्हणून सांग की, का माझ्यावर जीव आहे म्हणून? अगं तुझी आठवण आली की घालत असतो मी आपलं. असू दे. पण मी काय म्हणते, तू एवढं नटायला थटायला लागलाय, आज भानगड काय ते मला आधी सांग. आज भानगड? आज कराय तुझ्या सवतीची पूजा आहे. पूजा पूजा? कस काय घातली तू पूजा? नाही तसलं मला काय सुद्धा जमणार नाही. तसली पूजा बिजा हे अजिबात नाही.
तोंडाकडं. अगं घालू दे की पूजा. अगं एकतर माझा हातच लगेच झालंय. असं करू नको. पाया पडतो. अगं पाया पडतो तुझे. पाय सोड लवकर. तुझा जा झाला तुझा. माझ्यासोबत लगीन केलं तर तेव्हा का नाही घातली पूजा? आणि आता पूजा घालायला लागल्या. तसलं मला सांगू सुद्धा नाव सुद्धा काढू नको माझ्या पुढं. अगं पूजा नवीन बायको सोबत घालतात. तुझ्या सगळं कुठनं घालू पूजा मी? का माझ्यासोबत नवीन लग्न केलं तेव्हा मी नव्हते तुझी नवी बायको? आता बरं पैसा उतू चाललाय तुझा पूजा घालायला हे करायला. खरंच पाया पडतो. अगं आडवं येऊ नको. अगं करू दे अगं पूजा. असं का करते अगं तू? हा मलाच कळत नाही ना. माझंच नशीब फुटलं होतं जे तुझ्यावर प्रेम केलं. कुठून बुद्ध्या सुचली आणि तुझ्यासोबत जगायचा निर्णय घेतला ना मी. नाही र तुझंच बरोबर आहे. प्रत्येक बायला वाटतं ना की आपल्या नवऱ्याने दुसरी बायको करावा म्हणून. अरे हसून जगते म्हणून मग काय तू कुठल्याही गोष्टीचा फायदा घेणार होय? मला काय मनच नाही ना. सुंदरीला काहीच वाटत नाही. आधी तसं आयुष्य घालवलं. म्हणलं सुधरशील दारू सोडशील पण नाही. आणि आता तर काय? आता तर लगीनच करून बसलं. एवढी बे माझ्या प्रेमाची परीक्षा नको रे बघू. मी चुकीचे. मी नव्हतंच यायला पाहिजे माघार. माझंच चुकलं है का नाही? आणि अजून मलाच कळत नाही. सुंदरे माफ करा अगं. मला नव्हतं माहिती आपला ग असं होईल पुढं. मला वाटलं तू सोडून गेल्यावर आता सगळं संपलं आपलं. असा विचार तरी कसं केलंस रे तू? ते आता असू दे. आता ह्या पूजेला विघ्न काय तू घालू नको. होऊ दे ही पूजा. तू जर खरंच माझ्यावर प्रेम केलं असेल ना तर हो बोलशील. आका काय बी म्हण पण कार्यक्रम लय चांगला झाला बरं. टेन्शन नाही. गावात नाव निघून असा कार्यक्रम झाला बघा आपला. एकदम जिथल्या तिथं काम झालं म्हणजे टेन्शन नाही. बाकी काय आहे तवा? आला की किसना दमाने ठेस काळची. या अरे मला तर सारखा हाणत असतो का तू. आहे सगळं झालंय जेवणाची तयारी. आपलं पूजा घातली म्हणजे झालं. राम 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 राम. काय किसनराव हे घे फुल पोषण आणलं काय? हा मग हा बरं किसनराव. आता बरं झालं समजून घेतलं. हा आता सुखाने संसार करा. करतोय की सुखानेच करतोय. आणि लवकर पाळणा हलू दे म्हणजे झालं. पाळण्याचं नका टेन्शन घेऊ तुम्ही. मेडिकल सायन्स लय पुढे गेलंय. पहिले 9 महिन्यांनी पाळणा हलायचा. आता 4 महिन्यात गदा पाळणा हलतोय. टेन्शन घेऊ नका तुम्ही. बारशाला बी यावं लागेल तुम्हाला. काय केलंय पण मारतायच मला या आकासारखं. काय ह्या मक्याला काय बोलायचं कळतंय का काय? हे येडे कुठले. का बरं आहे का? झालंय सगळं व्यवस्थित आता? हा नमस्कार. नमस्कार. तुमच्या लग्नाला नाही यायला जमलं पण म्हणलं कार्यक्रमाला यावं. जेवण केलंय का? नाही आता चाललो होतो. नाही केलं. जेवण तिकडे आणि पायतन इकडे. घ्या 4 घास सुकाचं खाऊन. मग खरं सांगितलं. मग क्या दादा आला बघ दादा. अयो राम राम. नमस्कार. राम राम. हा सुखाने संसार करा. ही आमच्या सुनबाईसाठी घ्या. मग सोन्याचं दिसतंय. होय अरे दादासाहेब म्हणल्यावर काय किशाला घालतो. तशी माझी इच्छा नव्हती बरं का पूजेला यायची. पण ह्यो गाणं म्हणला गुलाबजाम खायच्यात. काय दादासाहेब गुलाबजाम खायला आलाय का काय मग तुम्ही इथं? ए मग क्या अरे तसं नाही. गुलाबजाम ना म्हणे माझ्या भाच्याचा जोडा आहे. हा त्यामुळे यावंच लागलं. तुम्ही जावा पटकिनी. सरपंच पाहून तास झाला घरात घुसला. टोपला हाणला असेल त्याने गुलाबजामाचं. काय सरपंच माझ्या आधी? आता काय चल सांगा का ना. मला? नमस्कार. गुलाबजामुनसाठी आलाय. होय कधी बापजीन मी गुलाबजामुन बघितलं नाही वाटतं. अयो
बाईने गुलाबजामुन डोळे केलं. अहो दादासाहेब बैल गुलाबजामुन आहे गुटगुटीत. जावा. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा. माझे रंभा ग जीवाची लाडकी रंभा. माझे रंभा ग सावळ्याची लाडकी रंभा. कशी आले तू? गाडीने आले का बैलगाडीने आली? गाडीने आले मी. एवढा कुठं उशीर करते तोय मग? कवा पाठ फोन केलाय मला येते म्हणून, इतका उशीर झालाय. गाडीच उशिरा होती ताई. बरं ते सगळं झालं. घरची सगळी बरी आहेत ना? सगळी बरी. अगं तुझं लव्ह मॅरेज झाल्यापासून दाजींना बघितलंच नाही, म्हणलं यावं बघायला. कुठे आहेत दाजी? ती बैल गेलाय साखर आणायला. बैल बेबी बेबी बेबी. अगं मी त्याला लाडाने बेबी म्हणत असते ना. बरं तू काय खाल्लंय का नाही? मी काय म्हणलं त्यांना, म्हणलं की या साखर घेऊन, म्हणलं तुला कॉफी करावी लागेल म्हणून, त्यामुळे थोडं. हे बघ आला. हा कोण? ड्रायव्हर? ड्रायव्हर नाही, तुझा दाजी येतो. ताई तू ड्रायव्हर बरं लग्न केलंस? ह्याचा ना हाच प्रॉब्लेम आहे. ही कपडे असली घातली ना, हा कधी ड्रायव्हर दिसतो, कधी म्हशीवाला दिसतो, कधी दूधवाला दिसतो. ह्याचं काय खरं नाही. तुझं ना ती थोबाड जरा नीट कर, चिमलेल्या तोंडाच्या. बघ तुला ड्रायव्हर म्हणायला लागली ही. सॉरी या दाजी. असू दे असू दे. कोण आहे कोण आहे? ही माझी बहीण पिंकी. पिंकी. मी आहे ना. ही कुठे गेली? असू दे. काय कधी ओळख करून दिली ना? हाय तुला बहीण सांगितलं नाही कधी तू? होय, कधी नाही सांगितलं. तुझी लायकी आहे का सांगण्यासारखी? हा, कॉलेजमध्ये असताना दर उडसून कुठं गटरी जाऊन पडत होता. होती का सुद्धा बायको तरी घरात आहे का नाही? हा, झोपेतून वाटलं की किसन बाई दिसन तिकडं, किसन बाई दिसन तिकडं. हा, आणि विचारतोय वय, अरे तुला माहिती का माझ्या घरात कोण कोण आहे नाही? काही घेणं देणं नाही तुझे. बरं काय नाव आहे तुमचं? पिंकी. असू दे. ते साखर आणले होते. हे बघ आईला चहा करून दे, मी सोनीला आणायला चाललोय. तुझा जाळ झाला. तुझा सोनीला कशाला? मी आहे की, मी कुठे भांडते तुझ्यासोबत? मी आहे ना सोनीला. ताई सोनी कोण? तुला काय सांगू पिंकी, याच्यासोबत लगीन करून माझं वाटोळं झालंय. एक वेळ त्या शिपायासोबत पळून गेला असते ती बरं झालं असतं, पण या बेवड्यासोबत लग्न करून माझ्या आयुष्यात वाट लागली. याने दुसरं लगीन केलंय. काय नाही तू नको टेन्शन घे. सोडते शर्ट. कळलं नाही? ती काय नाही. मी काय म्हणते किसनराव, मी तुझ्यासोबत अजिबात भांडत नाही. मला माझ्या बहिणीला शॉपिंगला घेऊन चला की. शॉपिंग? आणि तुला अगं जा झाला तिकडे तुझा. मी येत नसतो, मी चालू. दाजी मी एवढ्या दिवसात ना आले ना पहिल्यांदाच, मला शॉपिंगला घेऊन चला ना. शॉपिंगला? काय मी हुनीला का ह्या मसरापेक्षा लयच भारी. नशिबात काय येत नाही अगोदर काय माहिती. असू द्या. पण काय करतो माहिती का, हिला 100 साडी आणि शॉपिंग करतो, आणि मी बी मजा करतो जरा मिळून संग, आणि परत जातो सोनीला आणायला. पान लिंबू सरबत कर की, लिंबोळीचा सरबत कर. कॉफी जायचं ना जायचं. माझ्या आईला चहा पाच तेवढा बाई, आंबाबाई जा चहा पाच तेवढा, मग जातो तुला त्या शॉपिंग. डंगरीला म्हणावं 4 घरी हिंडकी खाऊन बिन माघारी. असू दे नको पाजू. जा आवरतो. आपण आवरतो. बाई भैया मस्त तिखट अशी पाणीपुरी बनवा. हा तिला गोड बनवा आणि मला तिखट. मी कडू आहे का मग? नाही तू पण खूप गोड आहे.
खाऊ द्या की तिला, कधीच्या काळी आली आपल्याकडे तर खाऊ द्या. अगं तुझं दाजी कुठं गेलेत? आता तुझ्याकडे पैसे आहेत का? माझ्याकडे बी पैसे नाहीत. भैया किती पैसे झालेत? 510 रुपये. हो 510 रुपये. 510 एवढंच नाही. पाणीपुरीचं 510 रुपये. आमच्याकडे आता पैसेच नाहीयेत. काय पैसे नाही आहेत? नाही. किचन ना करूया ना छोटू. किचन किसनिया. धीरे धीरे बालमा ओ जरा हल्ले हल्ले चलो मोरे साजना हम भी पीछे हो तुम्हारे जरा हल्ले हल्ले चलो मोरे साजना हम भी पीछे हो तुम्हारे. असं का हाडळ माझ्या शेजारी मैत्रीला बसलाय तुम्ही? काय सुद्धा नाही. तुम्ही काय करा, चूळ भरा आणि नाश्ता करून घ्या. आणि नाश्ता झाला की चहा पण पिऊन घ्या. नाश्ता. चला ताई आपण चपाती करू. तुम्ही भाजी करा. हा चल. चाललंय काय? दोघीला काही एकमेकाच्या झिपऱ्या उपासल्याशिवाय राहत नव्हत्या आणि ताईचा नक्की स्वयंपाक करू लाग म्हणतात ती. काय भानगड आहे यांची काय माहिती. असो काय काय असं नाश्ता नाही वाटत. तू नाश्ता. ओ ऐका की पाणी तापले, मग तुम्ही आंघोळ करून घ्या. नाही तर चला मी उठणं लावून तुम्हाला आंघोळच घालते. ए सुंदरे, अगं उठणं लावाय दिवाळीला लांब आहे अजून. मला उठवून टाकू नको इथनं म्हणजे झालं. हो तसं नाही काय, चला आंघोळ घालते तुम्हाला. तू बस एक मिनिट खाली इकडे. अगं तू असं का बोलायला लागली ग? अगं मरेल की मी असं बोलले तू. का काय झालं? अगं तुमचा दिवस आहे मुर्द्या जाळा झाला कोडो ह्याच्याशिवाय सुरुवात होत नाही आणि डायरेक्ट आहो नाश्ता आंघोळ काय. नाही नाही, आता मी तसलं बोलून ना अजिबात पाप नाही करणार. आता मी सुधारले. एवढा मला मान सन्मान तुम्ही देताय, अजिबात भांडण नाही सकाळपासून काय नाही. अहो तसं काय सुद्धा नाही. आता आम्ही ठरवलंय की आम्ही भांडणार नाही. आता आम्ही बहिणी बहिणींसारखं राहणार. आता ना आपण आनंदाने जगू. ती काय गोष्ट आहे ती मला चांगली जमली बघा. ती म्हणतात ना पती म्हणजे पती परमेश्वर असतं, ती मला चांगलं समजले. आता पती परमेश्वर. अयो अयो ए सोना इकडे या. अगं बघ यांना काय झालंय. पाणी घेऊन ये पाणी. ओ उठा की काय झालंय तुम्हाला? अयो काय माहिती काय झालं. बघू पाणी आणलंय का? काय झालं होतं? बरं वाटतंय ना आता? आकडे आले. काय नाही, चक्कर आली होती पण ठीक आहे. आता मी काय म्हणते पटकन उठाना आंघोळ करून घ्या. हाय ना व्यवस्थित सगळं? बरं उठा लवकर आंघोळ करून घ्या. आपण काय करू बाकीचे कामावरून घेऊ. उठा उठा लवकर. बरं वाटतंय ना आता? किसनराव मी स्वतः इस्त्री केला या शर्टला. घाला की हा. घालतो. आहे की आगे तू
बोला की. तुम्ही बोलणार आणि आम्ही ऐकणार. ह्या अगोदर बोलणं बंद कर बाई तू. अगं तुम्हाला हसकायशिवाय काही सुचत नाही. कुत्र्यामध्ये हसाकता तुम्ही. आणि काय लावलंय का तुम्ही असं लुळूबुळू? ग बसा. आता आम्ही भांडण नाही करणार. आम्ही दोघी पण तुमच्यावर प्रेम करणार. आय लव्ह यू किसनराव. ऐका की मी का नाही गरमागरम चपात्या केल्यात आणि मस्तपैकी शेवग्याची शेंगाची रसरशीत भाजी केली. तुम्हाला आवडते ना? तुम्ही काय करा, चला लवकर जेवण करून घे. चला. काय झालं? तुझ्या पाया पडतो सगळ्याने पाया पडतो. अगं तू मला एक सांग असं का करायला लागला? अगं तुम्ही कुठं कसं वागतंय तुमचं तर काहीतरी. चला बरं लवकर जेवण करून घ्या. चला 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 ती शेत घ्या. चला लवकर चला. मस्त की स्वयंपाक केलाय, आता जेवण करा. ताटच सांगायचं विसरले. थांबा. अगे सोना इकडे ये लवकर, ताट घेऊन आले ती. ठेवते ताट. ओ थांबा थांबा थांबा. काय झालं? बसताय कशाला? पाट आणायचं विसरले. बरं तू थांब थांब, मी पाट घेऊन येते. अगं झाले काय तुला? तुम्ही ग बसा. काय नाही झालं. कस काय सुधारले अशी तू? पाणी बी विसरले होते ना. सारखा साईडला बस. बसा आता. बसू का? पण मी काय म्हणतोय, तुमच्या दोघींची ताट कुठे येतं? नाही नाही तसं नाही. अहो तुम्हाला सांगते, तुमचं जेवण झालं का नाही मग आम्ही त्याच ताटात जेवणार असं कोणतरी म्हणून गेलंय. सुंदरे अगं म्हणणार येडा बिडा असेल ग. असं काय नाही. तुम्ही असं वागू नका. अगं तुम्हाला हे पटत नाही. दोघी एकमेकाच्या जिंजा उपटा असं हा भांडणं करा. ओ ग बसाव तुम्ही. काय पण नका सांगू. जेवा गप. अहो नाही 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 थांबा. तुम्ही नका जेव. मीच तुम्हाला घास भरवते आता. ए सुंदरे तू एक काम कर. त्या घासामध्ये का नाही विष पण टाक आणि ती मला चार. म्हणजे मला पण जरा बरं वाटायला लागलं. सुंदरे ओ ग बसा की. काय पण काय बोलता? विष आणि फिश चांगलं चाललंय तर चालू दे की. जेवा गप. किती वाळलाय तुम्ही. असं का वागायला लागलाय ना तुम्ही? अहो असं काय बोलताय? मी आता सुधारले. बघा मी तुम्हाला सांगते, मी सकाळपासून तुम्हाला शिवी दिली का? अजिबात नाही. तुमचं जा मला तुमचं असं तर मी अजिबात नाही. तुम्हाला ना असं सुद्धा मारणार नाही बघा, कारण की मी सुधारले. नाही सुंदरे हे जे आता तू केलं ना तेच कर. अगं शिवे दे झाड मोडता बसून कर. नाही 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 मला सांगितलंय की पती म्हणजे परमेश्वर असते. परमेश्वर त्याची पूजा करायची असते. तुम्ही गप्प बसा, मी भरवते घास. मस्त की जेवण करा. मी एवढ्या कष्टाने म्हणत धरा. भरो घास भरो. कशी झाली भाजी? One, two, 1, 2, 3, 4. पसरली आली. कुठवर हाटीला चेप्या होत्या जायला कवा लग्न होईल. अरे मग क्या लगा कुठे गेलता लगा तू? दर्शनाला आलतो का रे? अरे दर्शनाला जाऊ दे. काल कसली आपदा झाली माझी. तुला सांगत होतं एवढी पिऊ नको म्हणून. काय तुला गरज होती का एवढी प्यायची? बुतला बितला काय चेडीत नाही लागा. दुसरा लय मोठा कुटाणा झाला. मग काय गटरात पडलं काय? गटरात बी नाही. मग रे गोरु गेले की तुला सांगतो बायका का नाही माझं लई सुधारलं का मक्याला का? एक तुला सांगतो उठले घेऊ नाश्ता घेते, एक कॉफी देते, या चहा देते. व्हायला किसन्या मला एक गोष्ट का ना, बाया सुधारल्या कस काय दोन्ही? सांच्याला काय सिग्नेचर दिशी बिशी देतो का काय त्यांना? गपला का मग असं काय पण नाही. मग अरे तुला माहिती का परवा दिवशी मी टेन्शन मध्ये आलतो तुझ्याकडून दारू पिलो घरी गेलो. अरे घरी गेला मी माझ्या पट्ट्याने हाणले की दोघींना बी कुत्रीच्या आयोगाने हाणला.
तेव्हापासून लय सुधारल्यात ही. तुझी बायको म्हणजे 25 गावात गाणीसारखी बाय आहे ती. इतके भांडणं करते की ऑलिम्पिक मध्ये जर भांडणाच्या स्पर्धेमध्ये तुझ्या बायकोने जर भाग घेतला तर 1 नंबरचं बक्षीस घेणारी बाय. इतके गार कस काय पडली. अरे मग क्या ह्या दोन्ही बायका सुधारल्यात का नाही किसनरावाच्या. ती एकच नंबर झाले. मी एक काम करतो, अख्ख्या गावातून थाटात जाऊन सांगणार मी की किसनरावाच्या बायका सुधारल्या. चालू थाटात जाऊन सांगशील तर तोट्यात जाशील. गावात सल्ला फुकट सांगत बसत जाऊ नको लोकांना. लोकांना काय फुकट ऐकायला. 5 रुपये आहेत का जवळ. बिगर चकण्याची दारू पितोय किसने आपण. तुझ्या बायका त्या पनवती आल्यापासून तर चकण्याला सुद्धा पैसा नाही. आपण काय करू, ह्याचा धंदा काढू. धंदा काय मग तुझं वय राहिलं कर धंदा करायचा. तुझ्या माईला तुझ्या काय म्हणला तो. दुसरा धंदा ज्यातनं लाखो रुपये आपल्याला मिळते. चल मी जर का पैसे. चल तू टेन्शन घेऊ नको. तसा काय मोजायला लागलाय फळ्या वाकडे मोजल्यावर. अरे बाबा सुरुवातीला तुला मी सांगत होतो 10-5 रुपये आपला खर्च होईल. पुन्हा लाखांनी नोटा छापायच्या. पण मग काय आपण ह्याचा पैसा कमवला नाहीतर बुडा बेडायचो. अरे तुला अक्कल नाही. तुला वाहन टाकू का काय. अरे सुरुवातीला आपला थोडा खर्च होणार आहे. पण ही गावागावात जर जाहिरात फिरली का नाही तर लोकांना ह्याचा फायदा होणार आहे. बायको पासून छळमुक्ती होती लोकांची आता. बरोबर असू दे. मग बायकोला वैतागून ती सुद्धा लय गाडीची रेस करते. त्याच्यामुळं कसं आहे आता टेन्शन घ्यायचं नाही. गावागावात जाऊन लोकांना सांगायचं आमची गाडी तुमच्या गावात आली. बायको पासून छळमुक्ती होती तुमची ना. आमच्या ट्रेनिंग सेंटरला एक वेळ अवश्य भेट द्या असं सांगायचं. बरोबर मग कर की चालू. चला आता. नमस्कार नमस्कार. बायको पासून छळमुक्ती ट्रेनिंग सेंटर. बायको तुम्हाला बैल बनवती. बायको तुम्हाला उठता बसता हसवती. बायको तुम्हाला बोटावर नाचवती. अहो मग टेन्शन कशाला घेता. एकदा आमचा फॉर्म भरा आणि बायकोच्या छळापासून मुक्त व्हा. बरोबर कसं काय वाटलं. 1 नंबर. आता कसं आहे फॉर्मची किंमत सुद्धा सांगतो लोकांना. परवडेबल किंमत आहे फक्त 500 रुपये. 500 रुपये. या 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 आमची गाडी तुमच्या गावात आली. या बायकोच्या छळापासून बायकोच्या जातापासून मुक्त व्हा. बायको पासून छळमुक्ती ट्रेनिंग सेंटर. बोला बाबा. जरी समजा तुम्हाला 2-2 बायका असल्या तरी सुद्धा आमच्याकडे येऊन तुम्ही आजच फॉर्म भरा आणि मुक्त व्हा. फक्त फॉर्मची किंमत 500 रुपये. 500 रुपयात बायकोच्या जातापासून मोकळा व्हा. चल ना बाबा तू पटापटा. चला 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 पटकीनं सगळे जण या आणि आमचे फॉर्म भरून घ्या 500 रुपये. राम राम गावकरी मंडळी. हे बाका मी काय म्हणतोय ती नीट कान देऊन ऐका. आपल्या गावामध्ये ही गाडी घेऊन आलोय आम्ही. मी आणि किसनाई बायको पासून छळमुक्ती जी होणार आहे त्याचं ट्रेनिंग सेंटरच आणलंय बघा. ज्याला ज्याला त्रास आहे ज्याला ज्याला बायकोच्या टेन्शनवर टक्कल पडलंय त्याच्या अंगाला माश आहे ना त्यांच्यासाठी हा आम्ही जालिमा उपाय काढतो. मंडळी वाईट वाटतं मला. शेवटी आपण सगळेजण गडी माणसं आहेत. मसराडा येतं पण रडून काय करता मंडळी. कसं आहे गाड्या माणसाचा फायदा बघितला पाहिजे. सांग जरा. तर मंडळी बायको तुम्हाला बैल बनवते का मला सांगा. बायको तुम्हाला. अरे बायकोच्या बैला तू मला सोडून काय आला मला सोडून इतका भारी तू धंदा काढला बायको पासून छळमुक्ती ट्रेनिंग सेंटर. मला सोडून मग. अरे असं धंदा आहे का महाराष्ट्रात कुठं. म्हणून आम्ही चालू केलाय. म्हणून मला बी घ्यायचं होतं ना. कशी आला का आता 3 घडण काम बिघाड करायचं. असं का. मग जरा इकडे ये. जरा तिकडे बघ. 3 गाडन काम बिघाड. अरे चांगला धंदा होईल. काय तिकडे बघतोय इथे असं जरा थोडं समोर. काय मला ह्या धंद्यात घ्यायचं नाही तर धंदा पण चालू केला. घेतो ना. आपण तिघं मिळून करू लोकांना समजून सांगवर लय पैसे भेटतात. तर कसं आहे काल बकर नुकसान सरळ जरा लांब. तर मंडळी हे बाका काय करायचंय आपल्याला. मला बोलू दे इकडं जरा. धंदा मी बी केलाय ना. तर मित्रांनो ह्याला तर बायको सुद्धा नाही तरी सुद्धा ह्याचा एवढा छळ होतोय. अहो मला तर 2-2 बायका आहेत राव.
माझा कसला छळ होता असेल कसं सांगू तुम्हाला. अहो उठता बसता आगागीच्या फोकाने हाणता ती. अहो काय सांगायचं मंडळी, त्या सुंदरीन तर मला एवढं हाणलं का नाही. अहो का वेळ चालते मला, का वेळ 3 महिने लाखवावा चालता मला. तर मित्र काही असो तरी सुद्धा माझ्या दोन्ही बायका सुधारल्यात आता. कसं तुम्हाला माहितीये, त्याला मी ट्रेनिंग दिली माझ्या बायकोला ट्रेनिंग. तर मंडळी कुणाला घ्यायची असेल ट्रेनिंग तर लगेच 500. मला माझ्या बायकोने मला बैल बनवलाय, उठता बसता लाथा घालते. कुठला हाच फॉर्म आहे का? किती फी भरायची? 500 मी कॅशियर आहे, माझ्याकडे द्या 500. घ्या आणि पेन द्या लवकर, पेन द्या. काय बोलू नका, जातो मी जातो. तसं का घोडगाण्यात चावलेवानी करायला लागलाय. राम राम पाहुणं. राम 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 राम. काय मला तर लय बायकोनं त्रास दिलाय बघा. अख्खा चेहरा काळवंडलाय माझा त्रासानं. काय म्हणलंय बघा लवकर इलाज काय सांगा. भरून द्या. 500 रुपये फक्त. 500 फक्त. कॅशियर मी कॅशियर, माझ्याकडे द्या. बायकोनं चोरून ठेवलेले पैसे. जा माघारी बघू नको. चला लाईन लावा. नेक्स्ट थांबा नेक्स्ट घेण्यापेक्षा आधी मला बोलू द्या. तर नमस्कार गावकऱ्यांनो, तर मी किसनरावची पहिली बायको सुंदरी. मी किसनरावची दुसरी बायको सोनी. नमस्कार, मी किसनरावचा तिसरा मित्र. हा, आणि मला असं बी कळालंय की तुम्ही सगळे ट्रेनिंग घ्यायला आले आणि किसनराव मात्र ट्रेनिंग द्यायला. इथे थांब की, बेल्ट बघू. हो वहिनी, खबरदार, अजिबात माझ्या मित्राला किसनरावला हात लावायचा नाही, सांगतो तुम्हाला. हा, अजिबात हात नाही लावायचा. ही सगळं कंट तुझ्यामुळे झालाय बांडगुळा. हो तिकडे बेल्ट द्या. किसनराव येतो रे. बेल्ट द्या. सपट कावळ्या इकडे येतो. हे बघा वहिनी, कसं आहे, तुम्हाला काय बोलायचं ती लोकांच्या समोर बोला आणि माईक मध्ये बोला. माईक मध्ये बोलू. माईकची गरज तुम्हाला, माझा आधीच आवाज लय मोठा आहे. मी काय म्हणते भाऊजी, लग्न लावायला तुम्ही होता, दुसरं लग्न लावायला तुम्ही होता, एवढा सगळा कार असतो तर बाहेर का निघितला लवकर. आणि गावकऱ्यांना तुम्ही काय तर ह्या भोळ्या बाबड्याकडनं ट्रेनिंग घेणार. तुझ्या तर आता निघ लवकर घरी. रिक्षाचं भाडं दे तेवढं झालं. 1 2 3 सुंदर ओ सुंदर आपण की तू आपण थेरा मसे. काय रे चिमलेल्या तोंडाच्या, आज लयच रोमॅन्टिक मूड मध्ये आहे. असं गाणी नको म्हणत जाऊ. मला आपल्या जुन्या दिवसांची आठवण येते आणि आता शेण खाल्लेल्या दिवसांची बी आठवण येते. सुंदरे तुला माझा एवढा वाईट येतो का ग? तू एक काम कर, मला का नाही उजनीत दे टाकून एकदाच. तुला तर उजनीत टाकायचंय. तुम्हाला एवढं गोड गोड बोलतोय म्हणल्यावरती माझ्याकडे काहीतरी काम असेल. काय काम आहे माझ्याकडं? तू जर मला मारत नसेल तरच मी सांगतो तुला. नाही मारत, सांग. खरं सांग मला, तो मारणार नाही मग सांगतो तुला. नाही मारत, सांग. माझं शपथ घेऊन म्हण की नाही मारणार मग सांगतो तुला. नाही मारत म्हणलंय ना तुला. हा, अरे धुलिंदर, तुला ना मार खाल्ल्याशिवाय तुझा दिवसच उजडत नाही. सांग लवकर. काय ना ते आपले सरपंच साहेबांचे भेटले होते, ती म्हणली की लग्नाची पार्टी दे. मग तुला इथं आले, पार्टी करायची होती ती. कर की मग, मला कशाला सांगायला? जा तिकडे. पार्टी करायची मग मी बी येते. ते बाय माणसांचं काय जावा, तुझं गड्या माणसांची पार्टी आहे का? गड्यांना काही निवड ठेवायचं बाया माणसं का नाही चालत? येते मी, मला नको सांगू काय तसलं. ते सोनी संग लगीन केलेली पार्टी. आणि माझ्यासोबत काय मसनात निवडून आलाय काय? ती काय सांगू नको, मला घेऊन जा. आणि केलं तिच्यासोबत लगीन तर तिला बी घे. आणि उरली सुद्धा तुझी आई, तिथं काय खायासाठी जाते, तिला बी घे सोबत. अय थांब थांब थांब. पण एवढं पार्टीला चाललाय सरपंचाकडं, पैसे आहेत का पार्टीला? पैसे काय नाही तर बघू 2-4 जणांना मागतो, आणि जर नाही झालं तर मग एखादी चोरी करतो. अरे लाज वाटत नाही, लाज. चोरी करतो का एखाद्याचा खून करतोस? ती सगळं राहू दे. वर जा,
कपाटामध्ये माझं पाकिट ठेवले, त्यातलं 2000 रुपये घेऊन जा. आणि हा, सरपंचाला सांगू नको की बायकोचं पैसे घेऊन आलोय. तुझं स्वतः असं सांग, जरा मान आणि राहत जा. जा जाळ तिकडं तुझा, लय लाडा देतो काय, निघ तिकडं. शेवटी हाणलंच की समुद्र खाली येतावर सोनी शिरग घेतो मग गंमत गंमत करत. याला का म्हणे उलटी का झोपली सोना? ए सोना, तुझा मुलगा कुठं चालला? लगा सोना लगा, तुम्हाला का लगा माझी काय किंमत आहे का नाही लगा? ठेवली काय? कसली घाबरली मी? तू घाबरली? अगं आता घ्यायची माझ्या वेळ आली होती. लगा तुम्ही बायकात का काय गंमत करावं का नाही? गंमत? अरे बेवड्या, तुझ्या सोबत लग्न करून तर माझ्या पूर्ण आयुष्याची गंमतच झाली. गावातली लोक म्हणतात की शालरावने 2-2 लग्न केलं म्हणजे लय सुखाने परपंच करत असेल. बर, काम काय ते बोल. गावातला आपलं सरपंच साहेब 2-4 मित्र भेटली होती. ती काय म्हणलं माहितीये का, पार्टी करायची, पार्टी. सोनी संग लगीन केलं, आम्हाला पार्टी पाहिजे. मला आलतो तुला विचारायला. त्यांना मी म्हणलो की माझ्या सोनीने विचारल्याशिवाय मी पार्टी करणार नाही. माझ्या घरची कारभारी नाही म्हणले. कारभारी तू? मी घरची कारभारी? हा, कारभारीला तू. बरोबर, जावा तुम्ही. तुम्हाला कोणी अडवलंय? करा पार्टी. तुझा बाप जरी अडवला तर तिडवा करेल. काय म्हणला? काहीच नाही, डायरेक्ट पार्टीला जायचं. तू एक काम कर, तुला पण पार्टीला यायचंय. मस्तपैकी आंघोळ कर. 3 दिवस झालं तू आंघोळ केली नाही. आणि मेकअप करायचं बंद कर. नुसतं हाताला पीठ लागतो तुझा. बर बर, आवडते मी. निघा आता. जाऊ का मग? जाऊ तिकडं रस्ता आहे, इथं काय? अगं जरा पटापटा कर की, पाईप पण गुंडाळता येत नाही वे तुला. मी सकाळपासून किती सारे काम कर. हा, असं गुंडाळ. लय अवघड बाई सोने तुझं. मी तर आधी कधीच काम केलं नव्हतं. तुला माहितीये का, किसनराव का नाही कॉलेजमध्ये असताना इतकं म्हणजे इतका जीव लावायचं मला, इतकंच प्रेम होतं त्याचं माझ्यावर का नाही. मी म्हणलं का नाही मला पिझ्झा खायचा आहे, मला बर्गर खायचा आहे, लगेचच्या लगेच एका मिनिटातच आणून देत होता. इतका जीव होता. आणि आता असं नशिबाचं दिवस माझं फिरल्यात की काही सांगूच नको. आता पिझ्झा आणि बर्गर खाय, आता वाळलेलं तुकडं वाळवायचं आणि खायचं, एवढंच राहिलं बघ. चटणीशिवाय तर दुसरं काय बघायला सुद्धा भेटत नाही. पण मी काय म्हणते, लग्नाच्या आधी कुणाचं ना कुणाचं पास असतंच. तू हसती म्हणलं तुझं बी हसन. मला खरं खरं सांग. नाही होत असं काही नव्हतं. खरं खरं सांग. मी नाही सांगत त्यांना, अजिबात नाही सांगत. सांग की मी काय मैत्रिणीसारखी ना आता. माझं पण एका मुलावरती प्रेम होतं, त्याचा माझ्यावरती लय जीव होता. पण पिझ्झा आणि काय म्हणलं बर्गर ते बघायला सुद्धा भेटलं नाही मला. नुसतं त्या वडापावच्या गाडी समोर न्यायचा, काय खायचंय खा म्हणायचा. वडापाव? हे किसनरावने तर मला कधी वडापावचं तोंड सुद्धा बघून दिलं नाही. नुसताच पिझ्झा आणि बर्गर. माहितीये का तुला, पिझ्झा म्हणजे असं काय पिझ्झा असतो अजिबात माहीतच नाही. कधी बघितलंच नाही. आज ना आपण स्वयंपाकच नको बनवायला, आपण काय करू, आज पिझ्झा पार्टी करू. मी काय करते, किसनरावला ना जरा लाडीगुडी लावते आणि जाऊ आपण पिझ्झा पार्टी करायला. किसनरावला सांगणार, किसनरावांकडनं पैसे घेणार. अहो त्यांच्या खिशात त्यांना 10 रुपयाला पैसे नसतात. त्याच्याकडनं कसा पैसा उकळायचा ना मला चांगलं जमतंय. आपली आजची पार्टी नाही फिक्स आहे बघ, एकदम फिक्स. तू लवकर कामावर. स्वयंपाक नाही करायचा? नाही तसली काय भानगड नाही. अगं हे बघ, माझ्या पिझ्झावाल्या मैत्रिणीचा फोन आलाय. हॅलो पिझ्झा मैत्रीण, बरी आहेस का? तुमची चांगली मज्जा दिसते, चांगली हजा मजा चालली. मी बघते की स्टेटस. नवरा रोज पिझ्झा बर्गर आणून देतोय. मज्जा आहे बाबा एकाची. आणि आमचा नवरा वडापाव बघायला सुद्धा माग झाले. मी तर आता नुसतं तुकडं खा वाळलेलं, पत्र्या वाळायचं, घरात येऊन खायचं. भूक लागली बाबा. काय करते त्या दोघीलेच का पाहते ती? माझा नवरा आलाय. तू पण नंतर सांगते तुला काय झालं. हा तू बाय बाय बाय. हा बाय. सुंदरे
जेवाय ताट कर ताट, भूक लागली. जेवायला नाही केलं. का जेवा का केलं तुम्ही? जेवाय नाही केलं, आज आमचा प्लॅन वेगळा आहे. बर बर, तुमचं तुम्ही नका करू, मला तरी जेवाय घाला. चला. जेवायलाच बनवलं नाही मी आज. आज की नाही किसनराव, मला पिझ्झा खायचे. तुला आठवतंय का की तू कॉलेजमध्ये असताना मी म्हणलं की मला पिझ्झा आणून चालत होता, आणि आता त्या पत्र्या वाळ्याचा तुकडा खायला होतो मला. अगं तुला पिझ्झा चारूनच बिखायला लागलं होतो. हो, हिने तर पिझ्झाचं तोंड सुद्धा बघितलं नाही, म्हणून मी म्हणलं की आज ना आपण पिझ्झाची पार्टी करू. कुठनं पिझ्झा चार तुला इथं? जहर खा पैसा राहिला आणि पिझ्झा चार म्हणते मला. नाही, मला पिझ्झा खायचंय म्हणजे खायचंय. जर का मला पिझ्झा खायला नाही दिला तर मी डायरेक्ट जाऊन उपोषणालाच बसणार आहे. अगं काय किन्नी कर्ज काढून तुला पिझ्झा खायला घालू का मी? कुठे जाऊन घाण राहा, मला काय करायचं, मला पिझ्झा खायचा. तसलं काय मिळणार नाही. माझी आई कुठे? पडली घरात. काय? झोपली घरात, झोपली. आलो जाऊ. नाही, तुम्ही बसा. मी काय करते, तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते, तुमच्या आईला बी घेऊन येते. आले का मी? हा ना. कुठे हे येड्या भोपळ्याच्या नादी लागलेला का तू? कसा पिझ्झा चालत ना तीच बघते मी पण आज. कुलूप का घातला तू घराला? ती काय ना, मला लय पिझ्झा खाऊ वाटलाय. आधी पिझ्झा चारायचा, मग मी कुलूप उघडते, मग घरात जायचं. ये बाई, माझी आई घरात झोपली या, मी माझ्या आईला बाहेर काढणार. कुलूपच तू तुझा जा झाला तुझा. पिझ्झा चारायचा मगच कुलपाला हात लावायचा. कुलपाला जर हात लावला तर माझा हात आणि तुझं तोंड आहे, चिंबलेल्या तोंडाच्या तोंडाचा रंगरंगोटीच बदलून टाकेन. कळलं का तुला? अगं पिझ्झा चारा माझ्याकडे पैसा नाही तर. मग कुठेतरी घाण राहा, मला काय सांगताय? घाणच राहतो. आणतो पिझ्झा तुला. नाही आण नाही, आम्हाला घेऊन जावा. घेऊनच जाऊ. एकटीला का दोघीला बी? दोघीला. दोघींच्या किन्ना करतो. अरे किसन्या, कुठं चाललाय? संस्थेत चाललोय. कसल्या संस्थेत? किडनीव कर्ज काढायला चाललोय गावातल्या. अरे काय तुला अक्कल बिक्कल कधी येईन का? तुझ्या बापाने किडनीव कर्ज काढलं होतं का? हा, अरे किडनीव जर कर्ज काढलं तर अख्ख्या बँका डुबून गेल्या असत्या किसन्या. असं पण मला सांग, तुला कर्ज का काढायचंय? सुंदरीला सोनेला पिझ्झा बर्गर खायचा. खायला का तुझ्या बायकाला का? एक बाय त्या सुतार फणीवणी तोंडाची आणि एक बाय बालुशाहीवणी तोंडाची. अरे त्यांना नाकाचा शिंबूड पुसताय ना आणि त्यांना पिझ्झा खायचा या. हा, तुला प्रॉब्लेम काय नेमका सांग मला. आय आतमध्ये झोपली, बाहेर न कुलूप घातले. जोवर ह्यांना पिझ्झा सांगणार नाही का नाही, तोवर ही कुलूपच उघडणार नाही. पैसे कुठलं तरी आणतोय, ह्यांना पिझ्झा खाया घालतो. पिझ्झा कसा चरायचा ह्यांना? हा किसनिया, अरे तुझा दोस्त असताना तू का टेन्शन घेतो? मी आहे ना. तू काय कर, तुझ्या दोन्ही बायकाला घेऊन वामण्याच्या हॉटेलवर ये, मी करतो तिथं जुगाड काहीतरी. वामण्याच्या हॉटेलवर? हा. तिथं काय करणार तू? आणि मी करतो तिथं जुगाड. तुला काय करायचं? चल. आता हे जी चांगली पिझ्झाची झाकच जिरवतो. हे ना परत म्हणलं सुद्धा नाही पाहिजे पिझ्झा खायचा आहे. सुंदरे, आज चल, पिझ्झा तयार केलाय मी. बसा. झालं आमचं ठरवून. काय ठरलं तुमचं? कोण बसणार आहे पुढं? कुणीच नाही, आपण तिघांनी बी चालत जायचं. हे बाई, पिझ्झा तुम्हाला खायचा आहे, मला नाही खायचा. हा, ती काय सुद्धा नाही. मी पहिली बायको आहे ना, मग मीच मागं बसायला पाहिजे. पण तुम्ही मला बसून देत नाही ना, तिघांनी बी चालत जायचं. चला, मी चावी घेते. चला पुढं. चला ना का. बसायचं. ए थांबा. ठेव खाली ते.
बसा तुम्ही दोघे तिथं. मी तिथं बसू? ते काय आहे? ढोल. त्या ढोलवर तुला बसवील आणि वाजवील चांगलाच. नमस्कार वहिनी, नमस्कार. भाऊजी तुम्ही कधीपासून या कामाला लागला? हे 32 न्यायला का तुमच्या बायकोला काय अक्कल बिक्कल कधी का नाही? नाही काम केलं रे मोपलत माता कुत्री मारत फिरतोय. काम केलंय बी नाव ठेवता राव वहिनी तुम्ही. तुम्ही काय माझ्या तोंडाकडे बघताय? कधी लागलं भाऊजी कामाला इथं? कधी लागला कामाला? आताच लागला. बरं भाऊजी कामाचं जाऊ द्या. तुम्ही का नाही आता गरमागरम पिझ्झा घेऊन ये बघा. आपल्याकडे पिझ्झा बर्गर सँडविच ह्याच्यापैकी काहीच नाही. हा चहा बिस्किट एक नंबर आहे तुमची तलब जायासारखी. हा चहा बिस्किट चांगलं आहे म्हणते. नाही 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 पिझ्झाच पाहिजे आम्हाला. अरे किसने तुझ्या बायका काय गोड्यावर बसलेली असेल काय सदा नका मला पिझ्झाच पाहिजे. तर बरं भाऊजी कॉफी मध्ये सांगा काय काय? आपल्याकडे हॉट कॉफी कोल्ड कॉफी व्हॅनिला ग्रीन कॉफी ब्लॅक कॉफी ह्याच्यापैकी कुठलीच कॉफी नाही. लिंबू सरबत आहे बॉ चला जायासारखीच. लिंबू सरबत झालंय ती हॉट कॉफी व्हॅनिला त्याचं संपलंय सगळंच. कशाला बांधलंय मग ही दुकान आणि त्याच्यावर ढोल? नुसतंच नाव मोठं आणि लक्षण खोटं. अरे किसण्याला का तुझ्या बायकात लय पिसाळला का मांडाळ्या. तुम्ही पिझ्झा खायला घेऊन आला ना? पिझ्झा खायचाय मला. फोन आलाय. फोन कोणाचा आला? अयो ती पिझ्झा वाली मैत्रीण झाला. थांबा. हॅलो पिझ्झा वाली मैत्रीण तुझ्या नवऱ्याने? होय दे की मग इकडं पाठवून. नवऱ्याला पाठवून दे म्हणते. नवरा असताना दुसरा नवरा कशाला तुला पाहिजे? तुमचा जाळ झाला तुमचा तर आता. नवऱ्याला नाही दे म्हणलं पाठवून. अहो त्याने गुलाबजामुन आणले त्याच्यासाठी ते दे पाठवून असं म्हणलं होतं मी. माझ्या काही तोंडाकडे बघताय भाऊजी? तुम्ही बी या की लवकर पिझ्झा घेऊन तर चालू तुम्हाला बी गुलाबजामुन. भेळा नंतर पिठलं भाकर पिझ्झा. आपला पिझ्झा. हा कान काय तरी पिठलं भाकर. काय पिठलं भाकर नाही पिझ्झा. हा तेच म्हणायचं होतं पिझ्झा. कधी यायचं पिझ्झा? अगं बाया पिझ्झा काय होत आहे? बाजरीच्या भाकरीसारखं दिसतंय. अगं कॉलेजमध्ये असताना असलंच लय कांड केलं बघा आम्ही. याला पिझ्झाच म्हणतात. खा मला तरी कुठं माहित होतं. खा. खायचा नको मला. आता या पिझ्झावर ज्या प्रेमाशी तुटून पडल्या कशाला पिझ्झा फुगात व्हायचा का? वहिनी 5 टाका त्याच्या खडीवर डांबार टाकल्यावर. हाताची चवचणारी बर्गर लईच बारी. घ्या काय वाटला बर्गर? किसने जरा दमाने मरायला लागले वनी करू नको. बायकांना खाऊन दे ना जरा. तुझ्या बायका तर काय आज घरी जेवला विचार आहे का खायला का? कोण बिडकुड्या गिळल्यावर घ्यायचं का? गप्पा 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 कुठं आणत का ह्या बाया असल्या? हा बघू एकदा. टेन्शनच घेऊ नका तुम्ही. कस काय वाटला कार्यक्रम? मग तुम्ही तर येटर म्हणून आल्यापासून लय चांगलं झालंय बरं का. फरा फरा ओढायचं पहिले उन्हाळ्यात कामात घेऊन नाही टोपी. तुझं एवढं कल्याण होणार आहे बघा. 2 एकर 3 एकर नांगरून बैल कसा दुपारचा पाणी येतो तर फसा फसा वडायचं. टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. वडत राहा खात राहा. नाही ना तुम्ही पेत राहा. आम्ही जरा जाऊन आलो दोघं. काय इथंच बसा जाऊ नको कुठे. तुला सांगतो काय बाया खाल्लंय वय ह्यांनीला का झ्यापऱ्या म्हैशीनी गोळी पेंडीची घामेली खाल्ल्यावनी. आता मग एक काम कर. हा तू का नाही ह्यांच्या नाव असलं बिल टाक का नाही. ह्यांनी का नाही तर आयुष्यभर जरी काम केलं ना तरी पैसे नाही फिटलं पाहिजे. कितना बिल हो गया? 30,000 हो गया. 30,000 और बढ़ाओ और ज्यादा लगाओ बिल. हाँ तुम टेंशन मत लो हमारे पास बहुत पैसा है. हाँ. हम क्या करते हैं हम वापस आके सु करके. हाँ आओ. नमस्ते भैया.
वो जो अभी 2 यहाँ पे आदमी आए थे ना, तो उसमें से एक मेरा पति था जो रेड कलर का शर्ट पहना था, वो आदमी। लेकिन वो आदमी नहीं, वो डाकू है, डाकू। वो कौटा महाकाल वालों में क्या, हाँ त्याच्यासोबत फिर उसके साथ घूमता है। और वो आपके यहाँ का काय तो नौकर, वेटर, हाँ तो वेटर नहीं, वो बड़ा वाला डाकू है, बड़ा वाला। हाँ क्यों, उन दोनों ने क्या प्लान किया था, उन दोनों ने ना हमें पिज्जा खाने के लिए लाया और पिज्जा खिलाएंगे और पैसे ही नहीं देंगे, भाग जाएंगे, ऐसा प्लान किया था। लेकिन हम दोनों ना बहुत अच्छे हैं, दिल के बहुत साफ है, हम दिल के साफ है, इसलिए हमने आपको बता दिया। तो भैया अब हम जाए। थैंक यू, पिज्जा बहुत ही अच्छा था। काय कर गेल्या कुठे बायका, तुझ्या बायकांनी काहीतरी गोळ केला आणि त्यांनी आपल्यावर बाजी पलटवली गडी। आता काय करणं, इथनं पळून गेल्याशिवाय पर्याय नाही। आपलंच कसं नव्हतं का काय? हेलो बर्तन, हेलो दो बर्तन, हेलो बर्तन दो। 1 2 1 2 3 दो बर्तन, ढंग से दो। आयला गेला पटाने ठोकतो आला, माझ्या आईला जेवाय देत नाही बाई। शोध रे काय म्हशे वट्टी निसती तो दिसायला निसता नावाला सुंदरिया। उठ, माझ्या आईला जेवायला दी, जात रायला तुझ्या। उठ, तुझा जा झालं तुझं, इकडे 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 नीट बस, इकडे काय झालंय, माझं नाव घेऊ बोंबलायला? अरे नवराच का राक्षस? एक दिवस सुखाने झोपले होते तर ती सुद्धा बघवत नाही का? बोल, कशामुळे माझं कान फुटुस्तपर्यंत आरडत होता? बोल लवकर. अगं मी काय बोललो नाही, तुला भास झाला असेल, भास मी बोलल्याचा। अगं तुझ्या शपथ मी काय बोललो नाही। माझी शपथ घेतोस? तुझ्या आईची शपथ, मी जर खोटं बोलत असेल ना तर तुझ्या आई तिकडे मरल। माझी आई मरल? तुझी आई मरू दे की जाऊ दे तोंडवर करून, नाहीतरी काही काम तरी करते का? माझी आई मरण म्हणतोस, ती काय नाही, तू माझ्या नावाने का बोलत होता ती सांगा दे, कशामुळे माझी झोप मोड केली? माझ्या आईला भूक लागली ग, भूक। स्वयंपाक करून काय ठेवलंय, कुठे ठेवलंय तेवढं सांगा, मी माझ्या हाताने घाल भरवतो माझ्या आईला। कुठे जेवण बनवलं नाही तू बेवड्या? मी जेवाय बनवायचं, माझ्या 2-2 बायका काय मी बनवू जेवण? मी स्वयंपाक बनवू वय ग म्हशीये, चिबरे तिकडं, हा मरजा तिकडं जाऊ कुठतरी। काय बोलला? भास, तुझा भास, मी काहीतरी बोललो, अजिबात काय नाही बोललो। जा मग उठ, स्वयंपाक करून घे, उठ 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 लवकर लवकर जा स्वयंपाक कर। तुमचंच काम आहे की ग स्वयंपाक करायचं, बाया माणसाचं, आमच्यासारख्या गाड्यांनी काय करावं ग? हा आता आला का मुद्द्यावर? आम्ही स्वयंपाक करायचा आणि तुम्ही नुसतं घ्यायचा। आम्ही केलेला स्वयंपाक गिळतो ना रोज, आम्ही काय मशीन आहे का? रोज झोपेत उठलं की धुणं धुवायचं, भांडी घासायची, स्वयंपाक करायचा, गिळायला चारायचा आणि परत खरकटी भांडी हायच बायका घासायला, गाढवासारखं रोज काम करून घेतात। अरे आम्हाला काही मन आहे का नाही की बाबा आपल्या नवऱ्याने काम करावं, थोडंफार जेवण बनवावं आणि सुखाचा एक घास तरी चारा? पण नाही, आम्ही स्वयंपाक करायचा आणि तुम्ही गिळायचं, ती काय सुद्धा नाही। आजपासून समधी कामं तू करायची, मी खाली येते आवरून, आंघोळ करते, खाली आले की तुला सगळी कामं सांग। जा आधी, उठा, उठ की उठ लवकर, उठ। तू काय मोसंबी खाते? मोसंबी मोसंबी दिसली तुला?
अरे 10 रुपयाचे जरा कमी कर. सफरचंद आहे, सफरचंद. हा मला एक सांग, माझी नागिनी का डोलती नागपंचमी तर लय लांब आहे अजून. अरे बाड्या, ते 10 रुपयाचे जर तू कमी केलं नाही ना तर लय फटक खाशील. मी नागिनी सारखी डुलते, तुझीच पिपाणी वाजते. जरा जागे उभा राहा की. रे हळू बोल तरी झालं. तुझ्या तोंडाला थोका पार तोंडा माझा देवा भरलं माझा सगळ्यात पार. ए देवा उचल रे, मला उचलला का? मला काय येतं नको राहायला. 2-2 बायका असून माझा काय फायदा आहे का? नको, एक काम कर देव, मला उचलण्यापेक्षा ह्या सुंदरीला उचल. तुझा जवळ झाला, तुझ्या डोक्यातच तांब्या फोडील. मला उचल म्हणजे काय? जरा पटापटा भांडी घास, अजून फरशी पुसायची. फरशी? आणि मी तुझ्या तर तुझ्या आईला बोलव फॉरेनवरनं फरशी पुसायला. तुझ्या आई नाही काय बसली घरातली थेरडी, तिला बोलव की. नुसते खायचं आणि बसायचं एवढंच जमतंय तिला. घासायला की तिला भांडी. माझ्या पर हाताचा तुकडा पडायला लागला घरातली कामं करू करू. आणि तिचं काय रे? चहा पाहिजे नव्हे, जेवायला पाहिजे नव्हे, मरायला लागली पर खाण्या वाचून. झाडू मारायला सांगितलं, बेडवरचं नाही. तुला काय करायला सांगितलं? मारतोय, झाडूच मारतोय की. मारतो नीट मार. माझी तर असले बेकार हालत करून टाकले का नाही, ते गावातल्या मोत्या सुद्धा एवढं हलवत नसतं. मोत्या? कोण मोत्या? आपल्या गावातला मोत्या म्हणजे कुत्रे ग, कुत्रे. कुत्रे? झाडू मारून झालं ना की धुणं धुवायला जायचंय, नाही तर चड्डीत मिरचीच टाकेन. मिरची बिरची काय टाकू नको. हे बाया, मी जाऊन धुणं धुतो, काय अडचण नाही. कुठे धुणं मला सांग. तिकडे बाहेर आहे. चड्डीत मिरची टाकू नको. धुतो रे, पण चड्डीत काय मसाला टाकू नको, लय आगाग होते. हाय राहू दे, ती साड्या मला धुईच्यात आहे, राहू दे. धुतो रे देवा. लागा माझ्या थोडी दया येऊ दे लागा. कोणाच्या पुढच्या बैरवणात ह्या बाया कोणाला सांगा तरी पळवून लाव, म्हणजे माझी एकदा सुटका होईल. एक काम करतो, कपडे का नाही नुसते पाण्यात बुचकवून काढतो. ओ आत्या, तुम्ही कशाला धुताय कपडे? आणि तुम्ही पाण्यात बुचकवून काढणार का? त्या पाण्यात ना कपड्यासारखं तुम्हालाच बुचकवून काढेन. नीट धुवा, नाही तर निर्मा लावूनच धुईन तुम्हाला. बघितलं आहे, निर्मा लावून तुम्हाला धुईल म्हणजे. अगं आतले कपडे धुत होतो का नाही? काय अशी बोलायची गरज आहे का त्याची? जाऊ दे. आई मला तूच सांग, आता कपडे धुऊ कशी मी? अरे असं कर, ही सोनी आहे आणि ती सुंदरी आहे असं समज. आणि पाण्यात बुड दगडा आपट, पाण्यात बुड दगडा आपट, असं धुवून काढ त्यांना. माझा रागच निघाला यांच्यावर सगळा. हाय तू किती हुशार आहे ग. शाळेत तू कितीला असताना तुझा नंबर आलता बिलता का काय एकदा? अरे मी 4थीत असताना माझा 7वा नंबर आलता, 7वा. हो 7वा नंबर? आय शाळेचा पट 7 असेल म्हणून तुझा नंबर 7वा आला असेल. छान छान. असं दे, धुतो आता कपडे. तुमच्यासाठी चहा गरम करून ठेवलाय, तुम्ही घे चहा पिऊन. ती राहू द्या साडी इथंच. हा चहा ठेवलाय? चहा चहा नाही, विष ठेवलंय, विष. साडी झाली धुवून?
तुझा जाळ झाला तुझा. तुझ्या बापाने साडी घेऊन दिली का? काय की साडी बघू कशी धुतली. शिकाय तुझ्या इकडे तुझ्या बापाने घेतली का आईने घेऊन दिली? लग्न झाल्यापासून साडी. साडी चांगली धुतली घ्या. कसली भारी धुतली. कसली भारी धुतली? अगं ते तुझ्या आईने साडी देताना मला वाटते फाडलेली दिली असेल साडी. माझ्या आईने दिली का? फाटलेली साडी? तू साडी घेतली का मला लग्न तुला सांगितलं होतं ना नीट साड्या धुर. हे काय केलंयस? फाडून ठेवलेस ना साड्या. बिलींची नागी निघाली नागोबा डोलाय लागला. म्या म्हणलंच कालवा ह्याच्या घराशिवाय दुसरा कुठं कालवा असणार आहे. दुसऱ्याच्या घरी कालवाच नसतो असा. किसना अरे किसना ए ए ए अरे लुगडे काढ अंगावचं लका. काय तिच्या आईला उठ उठ उठ. अरे बाबा 2 बायका असणाराचा असाच खेळ असतो. हा मी बघ्याच्या टपरीवर तंबाखू खाया थांबलो तेव्हा तुझ्या घरातून आवाज येत होता. म्हणलं ह्याला मारला गड्या बायांनी. आहे का नाही? असू दे. का तू काय नवी कापड घालून काय कुठं नोकरीला लागला काय? काय बदलला काळ. कुणाची नजर लागू नये माझा काळ बदलला बाबा. LICचा एजंट झालो. कालच क्लेम काढला मी तसला. आणि आता LIC म्हणलं सुरुवात करावी. घरोघरी जाऊन लोकांच्या LICया उतरवून टाकायच्या. असू दे असू दे. काय त्याचा काय फायदा बिदा आहे का? फायदा म्हणजे जीवन के बाद भी आणि माणूस वारने के बाद भी ह्याचा फायदाच फायदा आहे. किसना किसनिया तू आता काय बगर काळजी करू नको. अरे मी तुझा मित्र आहे. तुझा जवळचा माणूस आहे. मी तुझ्यासाठी आहे ना एक जोरदार पैकी किम घेऊन आलोय. तुला 20 लाख रुपये मिळणार आहेत. हो डोळ्यात ठरलं माझं बघ्या. 20 लाख रुपये मला 20 लाख रुपये मिळणार का नाही? मी दुबईला जाणार. मग दुबईला तिकडे का नाही बायकायचं मला लय वैताग आला. तिकडे जातो. कधी भेटणार पैसे पैसे पैसे. अरे अशी गडबड करायची नसती बाबा. ही पैसे मिळणार तू मेल्यावर. हा मग LICचं तसंच असतं. म्हणून तर आपल्या कंपनीचं नाव आहे अखंड जीवन समर्पित योजना. अखंड जीवन समर्पित योजना. काय चप्पल नवी घेतली? कस काय वाटली? 900 रुपये चप्पल आहे. मला सांगा अगोदर तू मी मेल्यावर मला पैसे तू स्वर्गात आणून देणार आहे का तर यमराच्या दारात आणून देणार पैसे? अरे थांब जरा थांब. हत्तीसारख्या बाया तू जर उद्या मेले तर काय खात्यान ती माग. मग त्या रांडाव झाल्यावर त्यांनी काय खायचं ते आपल्याला बरं नाही. जा तू कामाला लागून चुकी केली. अरे किसन्या 20 लाख रुपयाला का बाया कुठं कुणाच्या दारात नाही गेल्या पाहिजेत. 20 लाख घाल चुलीत तुझं. मला 20 लाख लोक काय नको. हे बघ वहिनी नमस्कार. सतत देव भाऊ. काय म्हणला? कसली स्कीम घेऊन आलाय तुम्ही? अगो वहिनी तुम्ही माझा आहे म्हणून सांगतो. बाबा म्हणजे आपला आहे म्हणून सांगतो वहिनी. तुम्हाला 20 लाख रुपये भेटणार आहे. 30 लाख 20 लाख 20 लाख रुपये भेटायच्यात. पण भाऊजी कधी भेटायच्यात मग? किसन्या मेल्यावर. किसन्या मेल्यावर? ह्याला मारायचं तर आमच्या डाव्या हातातच काम आहे. अरे वहिनी बारक्या वहिनी तुम्हाला गडबडच होती. लग्न करायची बी घाई त्याला मारायची बी घाई. हा फॉर्म काय तुमचा बाप भरायचा का? माझं फेकून द्यायचं. फॉर्म भरल्याशिवाय पैसे मिळत नाही. फॉर्म बी भरायचाय? हा काय भरायचंय नेमकं त्याच्यात? फॉर्म बी मी नसतो बरंच. ते बघा आहे का वहिनी? फॉर्म नसतो बरं? नाही बरं. कस काय नसतो बरं? बरं आहे मी फॉर्म. फॉर्म भर चल लवकर. फॉर्म बिर्मा फॉर्म भर. गुटगुटीत बायका त्या फॉर्म भरता निघन. बघू काय काय ती हे बघा वहिनी. हे बघा थांबा फॉर्म भरत नाही. 20 लाख रुपये पाहिजे मला. 20 लाख रुपये तुला जीव केला तरी चालेल पण ती 20 लाख. किसन दिनकर मोरे ही तर एक सही करायला सांगा त्याला. चांगलं किसन्या तू सही करणार का नाही? नाही करणार.
नाही हा ना धर लवकर सही कर जाळ झाला धर लवकर तिथं कर सही हा कर दिकला 500 रुपये पण भाऊजी मग आता झाली की सही दे की पैसे दाबा किती नरड मेल्याशिवाय कसं पैसे भेटायचं लवकर किसल्या तू